किशोरजी, आता तुमचं शेतीचं काय काम चाललंय? आता आम्ही पहिलं आव्हान काढणार, त्याच्यानंतर भात लावणीचं काम चालू आहे आमचं. हे बघा, ही लोक कसे आमचे चंद्रकांत जाधव आमचे मामा आहेत ते, आमची मावशी आहे ती मंगला जाधव, आणि ती पण मावशी आहे तिथे. कारण हे आमची शेतीचे काम हे वर्षभरातून एकदा होतं. कारण नंतर भात लावणी झाली, नंतर भात कापणी एक करायला लागतं आम्हाला या क्षेत्रामध्ये. कारण त्याच्याशिवाय आम्हाला अन्न भेटू शकाय, शेतीशिवाय पर्याय नाही हो. बरोबर बरोबर बरोबर. इकडे आव्हान काढतात ही लोक आमची इकडे, आता लावणी चालू आहे आमची. लोक बघा कशी लावतात, काय कष्ट करायला लागते लोकांना. आणि आता शेती जरा कमी केली लोकांनी. कसं वाटतंय काम करताना? मजा येते का? मजा वाटते भरपूर. पण आपल्या कारकिर्दीमध्ये ही शेती होऊ शकत नाही. हा बरोबर आहे. काय माहिती, ही लोक करतात ना, आता पुढे हे सगळं वाशाड होणार आहे. ही शेती आहे ना सर्व वाशाड होणार आहे. पुढे शेती होऊ शकत नाही आपल्यासारख्या माणसांना. नाही होणार. तुम्ही बोललात तर होणार सर. होणार माहिती आहे, पण आता सर्व जण घेतली काचको गुंठ्याला गेलं मुंबईला. बरोबर ते पण बरोबर आहे. गावात वाशाड झालं हो, लोक नाहीत, कोण नाही गावामध्ये. ठीक आहे, याचा विचार करू आपण. नाही, विचार केला पाहिजे. आणि कसं रेशन भेटते म्हणून लोक जरा कसली शेती, काय शेती जरा भरपूर झाली पाहिजे. आणि विकृती करतायत आता लोक, स्वतःच्या जमिनी वशाड पडल्यात तिकडं. आणि नांगर नाही, आता ट्रॅक्टरवर. दुनिया काय झाली, पहिलं नांगर असायचे गावात 5-50, आता नांगर नाही, आता ट्रॅक्टरवर लावायला लागतं. धन्यवाद किशोरजी. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते.